न्यायालयीन प्रकरणात सामोपचाराने आपापसातील वाद तंटे मिटावेत या उद्देशाने जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणातर्फे जिल्हा व सत्र न्यायालयासह जिल्ह्यातील विविध न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत तब्बल 4861 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला। जिल्हा व सत्र न्यायालय तसेच विविध न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते। मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, बँकेची प्रलंबित प्रकरणे, चेक न वटवल्याची प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे, विवाह संबंधित कायद्याचे दावे, बँकेची तसेच दिवाणी आणि फौजदारी अपील व इतर दिवाणी प्रकरणे, संबंधित दाखलपूर्व प्रकरणे, इतर दिवाणी प्रकरणे लोक अदालती समक्ष ठेवण्यात आली होती। अशा विविध 4861 प्रकरणांचा निपटारा लोक अदालती दरम्यान करण्यात आला। प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष रवींद्र जोशी तसेच जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश जी.आर. पाटील तसेच विविध न्यायाधीश वर्गाच्या मार्गदर्शनानुसार ही लोक अदालत पार पडली। लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आलेल्या प्रकरणांची पूर्तता करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात एकूण 40 पॅनलची निर्मिती करण्यात आली होती। न्यायाधीश, अधिवक्तागण, न्यायालयीन कर्मचारी यांचा त्यात समावेश होता। लोक अदालतीतील प्रकरणे आपापसात तडजोडीने व सामंजस्यपूर्वक मिटत असल्याने मानसिक ताण दूर होण्याबरोबरच पैसा व वेळ वाचतो, तसेच आपापसातील मतभेद दूर होण्यास मदत होते। त्याबाबत आवाहन करण्यात आल्याने पक्षकारांकडून मोठा सकारात्मक प्रतिसाद शनिवारी झालेल्या लोक अदालतीला मिळाला। संपूर्ण जिल्ह्यात लोक अदालतीत 28,706 दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती। त्यापैकी 3,209 प्रकरणांचा तर प्रलंबित 9,311 प्रकरणांपैकी 1,652 प्रकरणांचा अशा एकूण 4,861 प्रकरणांचा यशस्वीरित्या निपटारा झाला। राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून 12,28,21,832 रुपये तडजोडीच्या रकमेच्या प्रकरणांचा न्यायनिवाडाही शनिवारी झालेल्या लोक अदालती दरम्यान करण्यात आला। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।